हाय हॅलो, कसे आहात सर्वजण? सगळ्यांना माझा नमस्कार. आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असाल. आज बाहेर गेलो होतो. किट्टी पार्टी होती आमची. महिन्यातून एकदा ना अशी पार्टी करतो आम्ही. म्हणलं थोडासा बाहेरचा पण व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करावा. खूप छान वाटतं. सकाळी 10 वाजताचा टाईम आहे. हे मुलांना आवरून घालवलं आणि त्यांच्यासोबतच मग मी गेले, कारण त्या ताई म्हणल्या होत्या थोडंसं मदत करू लागायला ये, कारण 10-15 जणांचं जेवण बनवायचं म्हटल्यानंतर थोडासा वेळ जातो. मग बाकी तोपर्यंत त्यांनी भात भाजी वगैरे बनवून घेतलं होतं. चपाती फक्त बनवायची होत्या. मग दोघीजण चपाती बनवून घेऊ म्हटल्या. आणि बाहेरचं पण निसर्ग सौंदर्य बघा, खूप छान दिसतं. हायवेच्या साईडला काही जास्त वगैरे हे नाही, दुकानं घरं वगैरे असं काही नाहीत. आणि साईडनं म्हणजे टाऊनच्या बाहेरूनच जातो, कारण टाऊनमध्ये खूप म्हणजे गर्दी राहते, त्याच्यामुळं बाहेरूनच गेलो होतो. आणि झाडं तुम्ही बघू शकता, भरपूर अशी नारळाची जास्त झाडं आहेत. सुपारीची पण आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त नारळाचीच आहेत. सकाळचं वातावरण खूप छान वाटतं. आता ऊन, इकडे पण ऊन पडते, पण मला कसं होतं, माझ्या घराशेजारी झाडं भरपूर असल्यामुळं जास्त ऊन जाणवत नाही. पण टाऊनमध्ये असं गेलं की, बाहेर पडलं की अगदी कडक असं ऊन आहे. केरळमध्ये पण भरपूर कडक ऊन पडतं, पण झाडे भरपूर असल्यामुळं जास्त काही जाणवत नाही ऊन इकडे. पण ज्या ठिकाणी झाडांचं प्रमाण कमी आहे तिथं ना भरपूर त्रास होतो उन्हानं. गरमी पण आता चालू झाली इकडे. रोडच्या दोन्ही साईडनं असं ना झाडे, भरपूर अशी झाडे आहेत. इकडे कसे म्हणजे घर पण असं दिसत नाहीत, घराच्या पूर्ण बाजूने अशी भरपूर झाडं राहतात. झाडांचं प्रमाण जास्त आहे. आणि ही सुपारीची आहे, ते पण अशी अगदी उंच जातात, फक्त ते अशी थोडीशी बारीक असतात. आणि नारळाचे असतात ते अशी मोठी मोठी असतात. हे म्हणजे शेतीच आहे सुपारीच्या झाडांचीच पूर्ण त्या एरियात तेवढ्या. छान वाटतं. म्हणजे असं उन्हाळा पावसाळा कधीही असं ना आपण बाहेर पडलो तरी सगळीकडे म्हणजे हिरवं हिरवंच असं हे राहतं. आता हे खाली पण हिरवं आहे, पण उन्हाळ्यात हे खालचे गवत आहे ते पूर्ण वाळून जातं. पण झाडं असल्यामुळं छान वाटतं. इकडे कसं होतं, आपल्या गावाकडे आपण कसं घर बांधतो म्हणजे हे करून, आणि नंतर साईडनं झाडं वगैरे लावतो. इथं झाडं काढून नंतर घर बांधावं लागतं. म्हणजे अशी मोकळी जागा अशी जास्त भेटत नाही, एवढं म्हणजे झाडांचं प्रमाण आहे इकडे. इथे आहेत बघा झाडांच्या मध्ये अशी घरं आहेत, दिसत नाहीत एवढी, कारण साईड बाजूने सगळी झाडेच आहेत. हे अजून परत एका ठिकाणी अजून सुपारीची झाडं आहेत बघा, भरपूर अशी. तरी पण सुपारी नारळ काही स्वस्त नाहीत, म्हणजे महागच आहेत. छान वाटतं बघायला पण असं बाहेरचा व्ह्यू बघायला. फक्त उन्हामध्ये तेवढं जायला म्हणजे उन्हात जास्त त्रास होतो. पोहोचलं होतं घरी. चपाती वगैरे आम्ही बनवून घेतली, अगोदर काय शूट केलं नव्हतं. नंतर त्यांनी वेलकम ड्रिंक बनवला होता. खूप छान याची चव आहे बघा, नक्की ट्राय करून बघा. लिंबूची साल घ्यायची, रस फक्त काढून घ्यायचा नाही, असेच तुकडे करून घ्यायचे, धुवून घ्यायचं लिंबू कट करून. आणि पुदिना, भरपूर असा पुदिना, साखर आणि थोडंसं आलं असं घालून, थोडेसे काजू घातले तरी पण आणखी छान लागतं. त्यांनी काजू पण घातले होते. आणि मग थोडासा आईस घालून ज्यूस बनवला होता. खूप छान अशी चव आहे. आणि पचन पण, म्हणजे जेवल्याला पचन पण होतं व्यवस्थित पुदिन्यामुळे. अगोदर वेलकम ड्रिंक घेतला, मग बसलो सगळे गप्पा मारत, थोड्याशा गेम वगैरे खेळलो, पण ते काही शूट केलं नव्हतं. कारण सगळ्यांनाच खेळायचं, एन्जॉय करायचं हे होतं. त्यामुळं मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या महिन्यात ज्यावेळी आमची किटी पार्टी असेल ना, त्यावेळी थोडंसं मी एक्स्ट्रा शूट करेन. हा म्हणजे काही कामाची बी
काय आहेस काहीतरी म्हणा आणि त्याला ए ऑन केलंयस का ग हो पडते अनिता मग ही चेअर मध्ये येते चेअर कारण तुम्ही डायनिंग टेबल काय करता ते दिसत नाही हा ओके मग बायकांचा फेस आणि खालचं दिसत नाही क्लिअर प्रिया घ्यायचा तिच्या हातात ना त्या चिकन अरे ही ताट इकडे ठेवा ही इकडे ठेवा जेवण ती जागा पाहिजे नाही हे आपण चूक करायला आता घाला तुम्ही हे बाई कोण घालायला आता काय म्हणावं याला नाही कोण रुस डबल घातल्यावर ना खुश होते आणि त्या बसू देतायच नाही सगळ्यांनी मिळून असं कसं ताटं करून घेतली प्रत्येकाने एक एक पदार्थ असा वाढून घेतला तर वाढून झालं मग जेवायला बसलो सगळ्यांना टेबलवरती म्हणजे बसाय तेवढ्यांना नाही पुरत लई भुका लागले ते सगळ्याच ती बघा कोपऱ्यात दीपाताई बसले त्या चालू केलं ह्या रुपालीताईला नमक कमी लागतंय बघा नमक पाहिजे आणि तिकडं मग दीदीचं आमच्या जेवण करून झालं हा बघा हलवा आहे आणि हे पेढे हे गावाकडचे पेढे आहेत ना होत आहे पेढे आणि आमच्या दीदी बघा अजून जेवत आहेत छान तर तेच जेवतात एक घास 32 वेळा चावून व्यवस्थित जेवण खरं तर असंच करायचं असतं पण ह्या बाकी फ्रेंड आहेत ना सगळ्यांना बघा जेवण झालं की मग त्यांनी पेढे आणि हलवा आणलेला होता काहीतरी गोड खाल्लं की जेवणानंतर बरं वाटतं नंतर मग थोडेसे फोटो काढले आणि ज्यांचे काही डबे होते त्यांना द्यायचे होते रिटर्न त्यांनी डब्यातनी पण भरून दिलं होतं ताईंनी थोडंसं जास्तीचंच बनवलं होतं कारण कुणी आपण काही दिलं तरी रिकामं देत नाहीत चला तर मग सबस्क्राईब करा चॅनलला जाऊ दीपाली नाही नाही ती करते दीपाली घे की माझं सांगा हळदी कुंकू वगैरे लावून झालं मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आणि निघालो आता 2:30 वाजले होते कारण परत जेवायला येतात घरी त्याच्यामुळं 2:30पर्यंत सगळ्यांना जायचं असतं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ भेटू नंतर एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये